ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 25-15 हेड खाली अनेक कामं जी आहेत ती मंजूर झाली होती। जवळपास 45 कामं जी आहे ती मंजूर करण्यात आली होती। मात्र या कामांचा जी.आर जो आहे तो बनावट असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आता सगळी ठेकेदारांची किंवा अधिकाऱ्यांची धाबे जे आहेत ते दणनलेले आहेत आणि त्या अंतर्गत आपण देऊळगाव सिद्धीमध्ये आहे या परिसरात देखील 1 कोटींची कामे जी आहे तिथेही करण्यात आलेले आहे आणि ह्या 1 कोटींच्या कामांमध्ये हे आपण देऊळगाव सिद्धीतल्या खंडोबा मार्ग या रस्त्यावरती आहे। हा देखील जवळपास 20 लाखांचा रस्ता आहे। मात्र हा अर्धवट अवस्थेत जो आहे तो रस्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। संपूर्ण काम जे आहे ते रस्त्याचं झालेलं नाही। त्यामुळे आता एकूणच आता ही सगळे अनेक कामं जी आहेत ती अशाच पद्धतीने या नगर जिल्ह्यामध्ये जे आहेत ते बघायला मिळतात। साधारणतः पारनेर असेल, नगर तालुका असेल या भागामध्ये जास्त कामं जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यावरती प्रशासन काय भूमिका घेतं, कारण हा अशा प्रकारचा बनावट जी.आर जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे आता एकूणच आता याच्यामध्ये दोषी कोण असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा विक्रम कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।